मी नारळी पौर्णिमेनिमित्त ओलं नारळ घालून इथं मऊ आणि लुसलुशीत नारळी भात बनवलेला आहे। जर तुमचा भात कडक होत असेल, व्यवस्थित होत नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा, शेवटपर्यंत बघा, तुम्हाला कळेल कसा बनवायचा ते। नमस्कार, तुमचं पुन्हा एकदा माझ्या स्वादगृह रेसिपीजमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे। आता नारळी पौर्णिमा आलेली आहे, तर नारळी पौर्णिमेनिमित्त सर्वजण घराघरामध्ये नारळी भात बनवतात। मग आज मी पण तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करणार आहे। तर त्यासाठी मी इथं बासमती तांदूळ घेतलेले आहेत, इथं मी ओलं खोबरं बारक्या खिसणीने खिसून घेतलेलं आहे, इथं गूळ घेतलेला आहे आणि इथं आपल्याला थोडे ड्रायफ्रूट्स लागणार आहेत। इथं मी चारोळी घेतलेली आहे, बदाम, थोडे काजू घेतले, मनुका घेतले आणि 3 विलायच्या घेतलेल्या आहेत। सर्वात पहिले मी इथं एक टोपली घेतलेली आहे, त्या टोपलीमध्ये हे आपल्याला तांदूळ टाकून घ्यायचे आहेत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार दुसरे पण तांदूळ इथं घेऊ शकता। आता इथं मी बासमती घेतलेला आहे, तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही इथं वापरू शकता। पहिले तर आता आपण याला स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत। पूर्ण पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचं आहे। हे स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यामुळे काय होईल बघा, हे पांढरं पाणी जे आहे ते निघून जाईल आणि आपले जे तांदूळ आहेत ते मस्त असे स्वच्छ होतील। जरा याला आपल्याला असं हाताने थोडं घासून घ्यायचं आहे, त्यामुळे याचं पावडर निघून जाईल आणि याचं पाणी आपण काढून घेणार आहोत। आता एका टोपलीमध्ये हे पाणी काढून घेऊया आणि पुन्हा आपण याच्यामध्ये दुसरं पाणी घालून घेऊया आणि पुन्हा पण आपल्याला हे धुवून घ्यायचे आहेत। अजून जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। बघा आता हे पुन्हा पण पाणी टाकलेलं आहे मी याच्यामध्ये, तर हे पांढरं पाणी अजून निघतच आहे। तर आता आपण हे पूर्ण साफ करून घेऊया, त्यामुळे हे जे पावडर आहे ते पूर्ण निघून जाईल। मी हे 2 ते 3 पाण्याने याला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। तर आता आपण याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया आणि आपल्याला याला 10 ते 15 मिनिटं असंच पाण्यामध्ये ठेवून द्यायचं आहे। आता इथं गूळ घेतलेला आहे मी, तर आता आपण हे गूळ जे आहे त्याला कापून घेऊया। बघा चाकूने थोडं याला असं बारीक करून घ्यायचं आहे, त्यामुळे काय होईल याच्यामध्ये अशा गाठी राहणार नाहीत आणि हे पटकन असा विरघळले जाईल, म्हणून याला असं कापून घ्यायचं चाकूनं। तर आता मी हे पूर्ण कापून घेते। एका भेलीतला मला बस एवढाच गूळ लागणार आहे, म्हणून मी इथं 1 वाटीच गूळ घेतलेला आहे। जेवढे तांदूळ घेतले तेवढाच मी गूळ घेतलेला आहे। आता हे बाजूला ठेवून देणार आहे मी। तर छोट्या चमचनं 1 चमच मी परत तूप टाकून घेते। आता आपण याच्यामध्ये तूप घालून घेतल्याच्यानंतर आता तूप आपलं वितळलं की आपण याच्यामध्ये लगेचच आपले जे काजू बदाम घेतलेले आहेत ते टाकून घेऊया आणि थोडं याला आपल्याला असं परतून घ्यायचं आहे। परतून घेणार आहोत। 10 मिनिट झालेले आहेत, आता मी याला काढून घेते। आता हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये टाका, काजू टाका किंवा बदाम टाका, मनुका टाका, तुम्हाला जे आवडते ते टाका। तर आपला भात हा मस्त होतो, म्हणून मी याच्यामध्ये हे थोडे टाकणार आहे। हे पूर्ण असे काढून घेऊया। आता आपण त्याच तुपामध्ये जे खोबरं आहे ते आपण याच्यामध्ये टाकून घेऊया। अगदी हलक्या हाताने याला परतून घ्यायचं आहे आणि लगेचच आपला गॅस बंद करून याला काढून घेऊया। झाला, आता हे काढून घेते मी। त्याच कढईमध्ये मी 1 चमच तूप घालून घेतलेलं आहे। तूप आपलं वितळलेलं आहे। आता आपण त्याच वाटीने इथं 2.5 वाट्या पाणी टाकून घेऊया। आपल्याला फक्त तुपामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे। तुम्ही आता इथं कलमी किंवा मग थोडी लवंग याच्यामध्ये घालू शकता, त्यामुळे पण भाताचा स्वाद अगदी मस्त येतो। तर आता बघा 2 वाट्या टाकल्या मी, तर बघा अजून अर्धी वाटी टाकून घेते। आता आपण पाण्याला एक उकळी काढून घेऊया। तर आता आपण हे याच्यावर झाकण ठेवणार आहोत। आपल्या पाण्याला मस्त अशी उकळी आलेली आहे। आता आपण त्याच्यामध्ये मीठ घालून घेऊया। आता उकळी आल्याच्या नंतर काय होते, जर आपण तांदूळ टाकले तर असे मस्त शिजतात, म्हणून आपल्याला इथं उकळी आल्याच्या नंतरच आपल्याला इथं तांदूळ घालून घ्यायचे आहेत आणि याला शिजवून घ्यायचं आहे। पूर्ण आपल्याला इथं मऊ आणि लुसलुशीत भात बनवायचा आहे। तर मग हे तांदूळ आपले मस्त शिजले पाहिजे, म्हणून आपल्याला इथं उकळी आलेल्या पाण्यामध्ये तांदूळ घालून घ्यायचे आहेत। आता मी याला पहिले 5 ते 10 मिनिट याला असं शिजवून घेतलं, याच्यावर झाकून घेतलं नाही। झाकून जर घेतलं असतं तर मग पाण्यासोबत आपलं जे तूप आहे ते वर येतं आणि मग गॅसच्या खाली येतं, म्हणून मी याच्यावर झाकलेलं नाही। आता आपण याच्यावर झाकून घेऊया। 10 मिनिट झालेले आहेत आपले। इथं आपल्याला गॅस लहान करायचा आहे, मोठ्या गॅसवर आपल्याला शिजवून घ्यायची नाही। वाफानच हे भात शिजल्या जातो, म्हणून आपल्याला इथं गॅस लहान करून शिजवायचा आहे। आता आपण बघूया आपला भात शिजला का ते। बघा मस्त झालेला आहे, पाणी अगदी बरोबर झालेलं आहे आणि मऊ आणि लुसलुशीत इथं झालेलं आहे। तर चला आता बघूया आपण याच्यामध्ये आता गूळ कसा टाकायचा ते। आता आपण इथं गूळ टाकून घेऊया। बघा गूळ टाकायच्या आधी पहिले भाताला थोडं दाबून बघायचं आणि भात जर पूर्ण शिजला असेल तरच याच्यामध्ये गूळ घालायचा, नाही तर मग आपला जे तांदूळ आहे ते कडक होतो आणि भात पण कडक होतो, नरम राहणार नाही। त्यामुळे इथं भात शिजल्याच्या नंतरच आपल्याला इथं गूळ घालून घ्यायचा आहे। आता याच्यावर आपण जे खोबरं भाजून घेतलं होतं ते घालून घेऊया आणि याच्यामध्ये हे ड्रायफ्रूटसुद्धा आपल्याला टाकून घ्यायचे आहेत। हे विलायच्या मी थोड्या फोडून घेतल्या आणि याच्यामध्ये टाकून घेतल्या।
तर इथं मी ऑरेंज रंग घेतलेला आहे. तुम्ही याच्यामध्ये केशर पण घालू शकता. थोडं दुधामध्ये भिजवायचं आणि पुन्हा याच्यामध्ये घालून घ्यायचं. बघा रंग मस्त आलेला आहे. आता पुन्हा आपल्याला 10 मिनिट मंद आचेवर शिजवून घेऊया. तांदूळ आपला पहिला शिजलेला आहे, पण आता गूळ टाकल्यामुळे थोडा शिजवून घ्यायचा आहे. भात आता शिजलेला आहे. गॅस मी बंद केला. बघा मस्त असा मऊ आणि लुसलुशीत झालेला आहे. रंग पण अगदी मस्त आलेला आहे. मला दाखवते मी. अगदी कमी साहित्यामध्ये इथं भात आपला बनवून तयार आहे. तुम्ही सुकं खोबरंसुद्धा याच्यामध्ये वापरू शकता. आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया भात. मस्त असा याच्यात टाकून घेणार आहोत. आता आपण त्याच खोबऱ्यामधलं थोडं खोबरं ठेवलं होतं, तर आपण हे टाकून घेऊया याच्यावरून. मस्त असं लागतं. आणि थोडे काजू बदाम पण शिल्लक ठेवले होते मी, ते पण आता आपण याच्यावर टाकून घेऊया. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून कळवा. जर आवडली असेल तर चॅनलला एक लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.